खरं तर वरई बीडीडी साहेब पुनर्विकास प्रकल्पातील फेज 1चं काम पूर्ण झालंय। 556 लाभार्थ्यांना आज घरांच्या चाव्या दिल्या जाणार आहेत। विशेष म्हणजे या कार्यक्रमाच्या निमित्तानं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि स्थानिक आमदार आदित्य ठाकरे एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे आदित्य ठाकरे या व्यासपीठावर येणार का याकडे सगळ्यांच्याच नजर आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडे। स्वप्नील, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? आदित्य ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का, काय माहिती मिळतीये? लागवी या कार्यक्रमाला आमदार आदित्य ठाकरे हे उपस्थित राहणार नाहीत अशी माहिती समोर येते। मात्र एकूणच वरळी बीडीडी या प्रकल्पातील फेज 1 या इमारतीमधील काही घरांच्या चाव्या वाटप करण्यात येणार आहेत। मात्र एकूणच या व्यासपीठावरती बघितलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि काही स्थानिक खासदार सुद्धा उपस्थित राहणार आहेत। मात्र आदित्य ठाकरे यांच्या उपस्थिती संदर्भात अद्यापही चर्चा सुरू आहे। मात्र एकूणच जर पाहिलं तर आदित्य ठाकरे येणार का या संदर्भात अद्यापही प्रश्न उपस्थित निर्माण झालेला आहे। त्यामुळे जर आदित्य ठाकरे आले तर एकूणच यामध्ये जे चाव्या वाटपाच्या कार्यक्रमादरम्यान एकूणच टोलवा टोलवी होण्याची शक्यता आहे। कारण या प्रकल्पावरून श्रेयवादाची लढाई सुरू झालेली आहे। ज्यावेळी हे काम सुरू झालं तेव्हा आदित्य ठाकरे हे मंत्री होते, यानंतर उपमुख्यमंत्री सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा मुख्यमंत्री असताना या प्रकल्पाचं काम सुरूच होतं। मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये पहिल्या फेजचं जे घरांचे चाव्या वाटप आहेत ते करण्यात येणार। त्यामुळे जरी एकूणच वरळी बीडीडी वासियांची गणेशोत्सव हा त्यांच्या हक्काच्या घरात होणार असला तरी या प्रकल्पावरून बराचसा श्रेयवाद रंगलेला आहे। त्यामुळे आदित्य ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे। लागवी अगदी स्वप्नील, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।